संत तुकाराम महाराज अभंग. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. विठ्ठलाचे भक्ती हे माझे धन, सर्व सुखांचे मूळ तेची एक. नाही मागणे माझे आणिक काही, विठ्ठलापायी सर्व आहे. नाम संकीर्तनाचा गोड तो लाभ, तुका म्हणे सुख सर्वा ठाई. संत तुकाराम महाराजांचे अभंग हे मराठी साहित्यातील भक्ती काव्याचे एक अनमोल रत्न. त्यांचे अभंग केवळ काव्य नाहीत, तर ते जीवनाचे तत्वज्ञान, भक्तीचा मार्ग, परमेश्वराशी एकरूप होण्याचा सुगम मार्ग आपल्याला दाखवतात. विठ्ठलाचे भक्ती हे माझे धन हा अभंग त्यांच्या भक्तिरसाने ओतप्रोत असलेल्या रचनांपैकी एक आहे. या अभंगात संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या भक्तीला आपले सर्वस्व मानले आहे. त्यातून त्यांनी आध्यात्मिक जीवनाचे गहन रहस्य आपल्याला उलगडून दाखवलेले आहे. विठ्ठलाचे भक्ती हे माझे धन आणि सर्व सुखांचे मूळ फक्त ते एक आहे. इथे धन हा शब्द भौतिक संपत्तीचा संदर्भ देत नाही, तर आध्यात्मिक संपत्तीचा निर्देश करतो. सर्व सुखांचे मूळ म्हणजे जीवनातील खरे सुख, शांती, समाधान हे विठ्ठलाच्या भक्तीतूनच प्राप्त होते. इथे तुकाराम महाराजांनी भौतिक सुखांना, संपत्तीला कवडीमोल मानले आहे. त्यांच्या दृष्टीने विठ्ठलाची भक्ती हेच जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे. इथे धन हा शब्द केवळ आर्थिक संपत्तीपुरता मर्यादित नाही, तर तो आत्मिक संपत्तीचा प्रतीक आहे. भक्ती हे असं धन आहे की जे चोर चोरी करू शकत नाही, ज्याचा नाश होत नाही, जे अनंत काळपर्यंत टिकू शकतो. इथे तुकाराम महाराज आपल्या अनुभवातून आपल्याला सांगतात की विठ्ठलाच्या भक्तीतून मिळणारे सुख हे सर्व सुखांचे मूळ आहे. भौतिक सुख हे क्षणिक असते, पण भक्तीतून मिळणारे जे सुख आहे ते शाश्वत, परिपूर्ण असते. ते मनाला शांती देते, आत्म्याला तृप्त करते, जीवनाला अर्थपूर्ण बनवते. तेची एक या शब्दातून त्यांनी विठ्ठलाच्या भक्तीला एकमेव सत्य मानले आहे, ज्याशिवाय इतर काहीही महत्वाचे नाही. एका गावामध्ये एक साधा माणूस राहत होता. अतिशय गरीब होता, पण त्याच्या हृदयामध्ये एक अनमोल ठेवा होता, भक्तीचा. त्याचं आयुष्य अतिशय साधं होतं. एक झोपडी, छोटंसं शेत, काही मोजक्या गोष्टी, पण तरीही तो नेहमी हसतमुख असायचा. गावातल्या लोकांना मोठं आश्चर्य वाटायचं की याच्याजवळ पैसा नाही, संपत्ती नाही, तरी याच्या चेहऱ्यावर इतकं समाधान, शांती कशी काय. तो रोज सकाळी उठायचा, सूर्य उगवण्याच्या आधी आपल्या घरापुढे छोटीशी तुळस होती, त्या तुळशीपुढे बसायचा आणि तिथे तो आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायचा. कोणत्याही मूर्तीसमोर उभा राहत नव्हता, पण त्याच्या अंतःकरणात एक ज्योत पेटलेली होती. तो म्हणायचा, माझं खरं धन हेच आहे, यापेक्षा मला मोठी संपत्ती नको आहे. पण त्याच्या या बोलण्याचा अर्थ गावकऱ्यांना काही कळत नव्हता. ते विचारायचे की हा माणूस काय बोलतो, धन म्हणजे सोनं, चांदी, जमीन असतं, त्याच्याजवळ तर काहीच नाही. एक दिवस काय झालं, गावात एक श्रीमंत व्यापारी आला. त्याच्याकडे खूप पैसे होते, खूप सोनं नाणं होतं, नोकरांचा ताफा होता. गावात फिरत असताना त्याला हा साधा माणूस तुळशीजवळ बसलेला दिसला. व्यापाऱ्याला कुतूहल वाटलं. त्याने विचारलं, का रे बाबा, तू रोज इथे काय करतोस? तुझ्याकडे तर काहीच नाही.
तरीही तू इतका आनंदी कसा दिसतो? त्या माणसानं हसत उत्तर दिलं, माझ्याकडे सगळं आहे. माझी भक्ती हेच माझं धन आहे. तीच मला सुख देते. व्यापारी हसला आणि म्हणाला, भक्ती ही कसली संपत्ती? मी तुला सोन्याची नाणी देऊ शकतो, जमीन देऊ शकतो. तुझ्या या भक्तीने तुला काय दिलं? माणसाने शांतपणे उत्तर दिलं, मला शांती मिळाली, समाधान मिळालं. तुझ्या सोन्याने हे विकत घेता येत नाही. व्यापारी गोंधळला. त्याला वाटलं हा माणूस वेडा आहे. पण त्याचं कुतूहल वाढलं. त्याने ठरवलं की आपल्या संपत्तीच्या जोरावर आपण या माणसाला प्रभावित करूया. मग त्यानं नोकराला सांगितलं, या माणसाला माझ्या घरी घेऊन ये. मी त्याला माझी सगळी संपत्ती दाखवतो. दुसऱ्या दिवशी तो माणूस व्यापाऱ्याच्या घरी आला. तिथे त्याला सोन्या चांदीचे भांडे, चमचमणाऱ्या वस्तू, सगळं वैभव पाहिलं. व्यापाऱ्यानं अभिमानानं विचारलं, कसं वाटलं तुला हे सगळं? माणसाने शांतपणे पाहिलं आणि म्हणाला, हे सगळं सुंदर आहे, पण माझ्या मनाला याने शांती मिळाली नाही. माझं धन माझ्या हृदयात आहे. ते मला कधीच सोडून जाणार नाही. व्यापारी चिडला. त्याला वाटलं हा माणूस मूर्ख आहे. त्यांनी ठरवलं की याची काय करायची, परीक्षा घ्यायची. मग त्यांनी एक योजना आखली. काही दिवसांनी त्या गावात एक संकट आलं. पाऊस पडला नाही, शेतं सुकली, लोकांना खायला अन्न मिळेनासं झालं. व्यापाऱ्यांनी आपल्या जवळ जी काही संपत्ती होती त्या संपत्तीचा वापर करून गावात अन्न आणलं, लोकांना वाटलं. पण त्यानं त्यासाठी एक अट ठेवली होती की ज्यांना अन्न हवं असेल त्यांनी माझ्याकडे यावं आणि माझं कौतुक करावं. गावकरी बिचारे भुकेले होते. त्यांनी व्यापाराचं कौतुक केलं आणि अन्न घेतलं. पण तो साधा माणूस तिथे गेला नाही. व्यापाराला आश्चर्य वाटलं. त्याने माणसाला बोलवलं आणि विचारलं, तुला भूक नाही का? तू माझ्याकडे का आला नाहीस? माणसाने हसत उत्तर दिलं, मला भूक लागते, पण माझ्या आत्म्याची भूक माझ्या भक्तीने भागते. मी कोणाचंही कौतुक करून अन्न घेणार नाही. माझं धन मला आधार देतं. व्यापारी हैराण झाला. त्याला कळेना की हा माणूस इतका निर्भय कसा आहे. काही दिवसांनी त्या व्यापाराचं वैभव कमी झालं. त्याचा धंदा डबघाईला आला. त्याचं सोनं संपलं. लोकांनी त्याला सोडलं. तो एकटा पडला आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. तो उदास होऊन गावात फिरत असताना त्याला पुन्हा तो साधा माणूस भेटला. तो अजूनही तुळशीजवळ बसून हसत होता. जणू काही बदललंच नव्हतं. व्यापाराला राहावलं नाही. तो माणसाजवळ गेला आणि म्हणाला, माझं सगळं गेलं. माझी संपत्ती, माझा मानसन्मान सगळं संपलं. तुझ्याकडे तर काहीच नव्हतं, तरीही तू आनंदी आहेस. मला सांग, तुझ्या या भक्तीत असं काय आहे? माणसाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, भक्ती हे असं धन आहे जे कधीच संपत नाही. ती मला माझ्या आत्म्याशी जोडते. जेव्हा सगळं संपतं तेव्हा हीच मला आधार देते. ती मला सांगते की खरं सुख बाहेर नाही, आत आहे. व्यापाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला पहिल्यांदा आपल्या आयुष्याचा खरा अर्थ कळला. त्यानं विचारलं, मला ही भक्ती कशी मिळेल? माणसाने उत्तर दिलं, ती मागायची नसते, ती जगायची असते. तुझ्या हृदयात प्रेम ठेव, विश्वावर श्रद्धा ठेव, म्हणजे सगळं सोपं होईल. व्यापारी तिथेच बसला. त्याने आपलं डोकं माणसाच्या पायावर ठेवलं आणि म्हणाला, आज मला खरं धन सापडलं. आणि त्या दिवसापासून व्यापारी बदलला. त्याने आपली संपत्ती गरजूंना वाटली आणि सगळं साधं आयुष्य जगायला सुरुवात केली. तोही रोज मग त्या माणसासोबत तुळशीजवळ बसायचा. त्याला कळलं की भक्ती हीच
सर्व सुखांची मूळ आहे. गावकऱ्यांनाही हळूहळू हे समजून घेतलं. ते म्हणायचे, खरंच हा माणूस गरीब नव्हता, तर तो आमच्यापेक्षाही श्रीमंत होता. आणि मग अशा प्रकारे त्या खेडेगावात एक नवीन प्रकाश पसरला. लोकांना कळलं की सोनं, चांदी, जमीन हे सगळं तात्पुरतं आहे. खरं धन म्हणजे भक्ती, जी कधीच संपत नाही, नेहमी सुख देते. तो साधा माणूस आणि व्यापारी एकत्र बसून आपल्या अंतःकरणातील ज्योत जागवत राहिले. गावात शांती, आनंद पसरला. आणि मग सगळ्यांना समजलं की भक्ती हेच खरं जीवनाचं सार आहे. तुकाराम महाराजांची या चरणातून आपल्याला विठ्ठलावरील अपार श्रद्धा, प्रेम व्यक्त झालेले दिसून येते. त्यांच्यासाठी विठ्ठल हा केवळ देव नाही, तर जीवनाचा आधार, सखा, सर्वस्व आहे. ही भावना भक्त आणि भगवंत यांच्यातील अतूट नाते दर्शवते. सर्व सुखांची मूळ या वाक्यातून त्यांनी हे स्पष्ट केले आहे की विठ्ठलाच्या भक्तीतच सर्व काही सामावलं आहे. मग ते मानसिक शांती असो, आत्मिक आनंद असो, जीवनाचे परम ध्येय असो. इथे आपल्याला संदेश मिळतो की खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नाहीच, तर अंतर्मनातील भक्तीत आहे. आपण कितीही संपत्ती, यश, सुखसुविधा मिळवल्या तरी त्या क्षणिकच राहतात. पण परमेश्वराच्या भक्तीतून मिळणारे जे सुख आहे ते कायमस्वरूपी असते, परिपूर्ण असते. इथे आपल्याला भौतिकतेच्या मागे धावण्याऐवजी हा अभंग आपल्याला सांगतो की आपण आध्यात्मिक मार्गावर नेहमी चाललं पाहिजे. खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नाहीच, तर अंतर्मनातील भक्तीत आहे. बाह्य जगात सुख शोधण्याची आपली सवय असते. संपत्ती, सत्ता, प्रसिद्धी यामागे आपण धावतो. पण या गोष्टी तात्पुरत्या असतात. त्या मिळवल्यावरही मनात एक पोकळी राहते. सुख हा अंतर्मनाचा गुण आहे, तो बाहेरून मिळत नाही, तर आतून उमलतो. भक्ती ही अंतर्मनाची शुद्ध अवस्था आहे. ती म्हणजे ईश्वराशी, विश्वाशी एकरूप होण्याची भावना. भक्ती म्हणजे केवळ पूजा, रूढी नाही, तर जीवन जगण्याचा एक दृष्टिकोन आहे. जेव्हा आपण प्रेमाने, कृतज्ञतेने, समर्पणे जगतो, तेव्हा अंतर्मनात आनंदाची झुळूक येते. भक्ती म्हणजे स्वतःला विसरणे, विश्वाच्या लयीत विलीन होणे. बाह्य गोष्टी आपल्याला फसवतात, कारण त्या बदलतात. पण अंतर्मनातील भक्ती कायम असते. ती आपल्याला स्थिरता, शांती, परिपूर्णता देते. आणि म्हणूनच खरे सुख शोधायचे असेल तर बाहेर धावण्याऐवजी अंतर्मनात डुबकी मारा. भक्तीच्या मार्गाने स्वतःला समृद्ध करा. तिथेच खऱ्या सुखाचा झरा आहे. नाही मागणे माझे आणिक काही, विठ्ठला पायी सर्व आहे. इथे तुकाराम महाराज सांगतात, मला दुसरे काही मागायचे नाही, कारण विठ्ठलाच्या चरणांमध्येच सर्व काही आहे. इथे नाही मागणे म्हणजे त्यांची इच्छा, आकांक्षा, अपेक्षा संपल्या आहेत. आणि विठ्ठलाच्या पायी सर्व आहे म्हणजे विठ्ठलाच्या चरणांमध्ये त्यांना सर्व काही प्राप्त झाले आहे. इथे तुकाराम महाराजांच्या संपूर्ण समर्पणाची, वैराग्याची भावना आपल्याला दिसून येते. भक्तीच्या मार्गावर चालणारा भक्त जेव्हा परमेश्वराच्या चरणामध्ये लीन होतो, तेव्हा त्याच्या सर्व इच्छा, अपेक्षा संपून जातात. इथे तुकाराम महाराजांनी आपल्याला स्पष्ट केले आहे की विठ्ठलाच्या भक्तीतच सर्व काही सामावले आहे. मग ती सांसारिक सुख असोत, मुक्ती असो, आत्मिक शांती असो,
त्यामुळे त्यांना दुसरे काहीही मागण्याची गरजच उरत नाही. विठ्ठलापायी सर्व आहे. इथे विठ्ठलाला सर्वव्यापी सर्व शक्तिमान मानले आहे. हा विश्वास भक्तीच्या पराकोटीचा द्योतक आहे. जेव्हा भक्त परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा त्याला बाह्य गोष्टींची आवश्यकताच भासत नाही. ही भावना भक्तीच्या मार्गावरील अनन्य भक्ती या संकल्पनेशी जोडली जाते. जिथे भक्ताला फक्त परमेश्वराचीच गरज असते, इतर सर्व गोष्टी त्याला गौण वाटतात. भक्ताला फक्त परमेश्वराची गरज असते, कारण भक्ती ही आत्म्याची परमेश्वराशी थेट जोड आहे. भक्त हा जगाच्या मायाजालात अटकत नाही. त्याचे हृदय फक्त परमेश्वराच्या प्रेमाने भरलेले असते. खरा भक्त स्वतःच्या अहंकाराला विसरतो, परमेश्वरात पूर्णपणे विलीन होतो. ही अवस्था म्हणजे समर्पण, जिथे भक्ताला बाह्य सुख दुःख, संपत्ती, सांसारिक गोष्टीची गरज उरत नाही. परमेश्वराच्या प्रेमात रंगलेला भक्त आपल्या अस्तित्वाला त्याच्याच चरणी अर्पण करतो. भक्ती ही कृती नाही, भावना आहे. ही प्रार्थना, भजन, पूजेतून व्यक्त होऊ शकते, पण तिचा खरा आधार निस्सीम प्रेम आहे. भक्ताला परमेश्वर हा मित्र, गुरु, सर्वस्व बनतो. या प्रेमात भक्त स्वतःला हरवतो, परमेश्वरात एकरूप होतो. ओशो यांचा संदेश स्पष्ट आहे. भक्तीच्या मार्गावर परमेश्वराशिवाय दुसरे काहीही आवश्यक नाही, फक्त त्याची उपस्थितीच पुरेशी आहे. इथे आपल्याला तुकाराम महाराजांची विठ्ठलावरील निस्सीम भक्ती, त्यांचे पूर्ण समर्पण दिसून येते. नाही मागणे माझे आणिक काही, त्यांनी आपली इच्छारहित अवस्था दाखवलेली आहे. ही अवस्था म्हणजे भक्तीच्या मार्गावरील सर्वोच्च पायरी, जिथे भक्ताला आपल्या स्वतःच्या इच्छा किंवा गरजा जाणवतच नाही. विठ्ठलापायी सर्व आहे. त्यांनी विठ्ठलाला आपला माता, पिता, सखा, सर्वस्व मानले आहे. ही भावना भक्त आणि भगवंत यांच्यातील अतूट बंध दर्शवते. आपल्याला इथे संदेश मिळतो की जीवनात खरी तृप्ती ही परमेश्वराच्या चरणांमध्ये आहे. आपण जेव्हा परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो, त्याच्यावर समर्पित होतो, तेव्हा आपल्या सर्व इच्छा संपतात आणि आपल्याला खऱ्या अर्थाने सर्व काही प्राप्त होते. इथे आपल्याला इच्छारहित जीवन जगण्याची आणि परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवण्याची शिकवण संत तुकाराम महाराज देत आहेत. नाम संकीर्तनाचा गोड तो लाभ, तुका म्हणे सर्व, तुका म्हणे सुख सर्व ठाई. इथे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की विठ्ठलाचं जे नाव आहे ते नाव इतकं गोड आहे की त्यातून मिळणारा आनंद हा अद्वितीय आहे. इथे नामसंकीर्तनाच्या महत्त्वावर तुकाराम महाराज प्रकाश टाकत आहेत. नामसंकीर्तनाला भक्तीचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग मानले आहे. विठ्ठलाच्या नावाचे संकीर्तन करणे हे केवळ भक्तीचे साधन नाही, तर ते स्वतःच एक ध्येय आहे. इथे आपल्याला नामसंकीर्तनातून मिळणारा जो आनंद आहे तो किती अतुलनीय आहे आणि तो किती सर्वत्र सुख पसरवतो याचा आपल्याला प्रचिती येते. नामसंकीर्तनाचा गोड तो लाभ, इथे नामस्मरणाच्या शक्तीवर भर दिलेला आहे, जे कोणत्याही जाती, धर्म, वय, परिस्थितीत केले जाऊ शकते. हे साधन मनाला शुद्ध करते, आत्म्याला उन्नत करते
भक्ताला परमेश्वराशी जोडते. सर्व ठाई या शब्दातून आपल्याला हे दर्शवले गेले आहे की नामसंकीर्तनाचे सुख केवळ हे व्यक्तिगत नाही, तर ते सर्वांना सर्वत्र अनुभवता येते. तुकाराम महाराजांचा नामसंकीर्तनावर प्रचंड विश्वास होता आणि त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो इथे व्यक्त होतो आहे. गोड तो लाभ, म्हणजे एका गोड चवीशी तुलना केलेली आहे जो मनाला आत्म्याला तृप्त करतो. तुका म्हणे हे शब्द त्यांच्या स्वानुभवावर आधारित आहे, जे त्यांनी विठ्ठलाच्या नामातून प्राप्त केलेल्या सुखाची साक्ष देतात. ही भावना भक्ताला नामसंकीर्तनाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. इथे आपल्याला संदेश मिळतो की जीवनात सुख शांती जर आपल्याला मिळवायची असेल तर सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे नामसंकीर्तन. आपण कितीही व्यस्त असलो, कितीही संकटात असलो तरी परमेश्वराच्या नामाचे स्मरण आपल्याला शांती देते, आनंद देते. ते सुख जे आहे ते सर्वत्र पसरते. आपल्या मनात, कुटुंबात, समाजात, विश्वात. आपल्याला नामस्मरणाची शक्ती आणि त्याची जीवनातील महत्त्व किती आहे इथे तुकाराम महाराज सांगतायत की नामस्मरण एक शक्तिशाली आध्यात्मिक साधना आहे, जी मनाला शांत, जीवनाला अर्थपूर्ण बनवते. नामस्मरण म्हणजे ईश्वर, गुरु किंवा पवित्र मंत्राचा सतत स्मरण करणे. यातून मन एकाग्र होते, नकारात्मक विचारांचा प्रभाव कमी होतो. नामस्मरणामुळे आत्म्याशी आपल्याला जोडणं सुलभ होतं, जे आपल्याला अंतर्मुख बनवतं. नामस्मरणाची शक्ती त्याच्या सातत्यात आहे. जेव्हा आपण एखाद्या नामाचा, मंत्राचा जप करतो तेव्हा आपल्या मनाच्या पृष्ठभागावरील गोंधळ शांत होतो. आपण स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी जोडले जातो. आणि ही प्रक्रिया ध्यानासारखी आहे, जी तणावमुक्त जीवन आंतरिक शांतीकडे नेते. जीवनात नामस्मरणाचं महत्त्व इतकं आहे की ते आपल्याला आपल्या रोजच्या धावपळीतून बाहेर काढतं. आपल्याला आपल्या उद्देशाची जाणीव करून देतं. नामस्मरण हा केवळ धार्मिक विधी नाही, तर ती एक जीवनशैली आहे जी आपल्याला प्रेम, करुणा, समाधानाने भरते. आपण प्रत्येक क्षणाला जागरूकपणे जगतो. थोडक्यात म्हणजे नामस्मरणामुळे मन शुद्ध, जीवन सकारात्मक, आत्मा जागृत होतो. जीवनात नामस्मरण ही साधना आपल्याला खऱ्या सुखाकडे नेते, शांतीकडे घेऊन जाते. आजही आधुनिक युगात अभंग आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. आज आपण सतत भौतिक सुखांच्या मागे धावत आहोत, तरीही मनाला शांती मिळत नाही. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरे सुख हे भक्तीत आहे, इच्छारहिततेत आहे, नामस्मरणात आहे. हा अभंग आपल्याला आपल्या जीवनातील प्राधान्यक्रम ठरवण्याची, आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. विठ्ठलाचे भक्ती हे माझे धन हा जो अभंग आहे हा तुकाराम महाराजांच्या भक्तीचा, त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा सुंदर नमुना आहे. प्रत्येक चरणातून त्यांनी भक्तीचे महत्त्व, समर्पणाची भावना, नामसंकीर्तनाची शक्ती याचं सुंदर दर्शन घडवलं आहे. हा अभंग केवळ भक्तांसाठीच नाही, तर प्रत्येक व्यक्तीसाठी जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा मार्ग दाखवतो. विठ्ठलाच्या भक्तीतून मिळणारे जे सुख आहे हे सुख शाश्वत, परिपूर्ण, सर्वव्यापी आहे, असे तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगातून सांगितले आहे. आणि म्हणूनच हा अभंग म्हणजे भक्तीचा एक अनमोल ठेवा आहे, जो युगानुयुगे आपल्याला प्रेरणा देत राहील. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.